रभा माडखोळकर महाविद्यालयात भूगोल दिन उत्साहात साजरा. जागतिक तापमानवाढ व निसर्ग असमतोलावर सखोल मार्गदर्शन. निसर्ग संवर्धनासाठी वैज्ञानिक भौगोलिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन. सध्याच्या काळात जागतिक तापमान वाढ आणि निसर्ग चक्राचा ढासळत चाललेला समतोल ही गंभीर चिंतेची बाब असून या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकानं वैज्ञानिक आणि भौगोलिक दृष्टिकोन स्वीकारणं अत्यावश्यक आहे, असं प्रतिपादन हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक एस.बी. तावदारे यांनी केलं. ते रभा माडखोळकर महाविद्यालयात भूगोल आणि पर्यावरणशास्त्र विभागाच्या वतीनं आयोजित भूगोल दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी भूगोल विषयाचं महत्त्व अधोरेखित करत पर्यावरण संवर्धनात प्रत्येक नागरिकाची भूमिका किती महत्त्वाची आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केलं. भूगोल हा केवळ जमिनीचा अभ्यास नसून मानवी अस्तित्वाचा आणि शाश्वत विकासाचा पाया असल्याचं सांगत प्राध्यापक तावदारे यांनी मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गावर मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याकडे लक्ष वेधलं. भौगोलिक नियमांचं पालन न केल्यास भविष्यात गंभीर संकटांना सामोरं जावं लागेल असा इशाराही त्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरतं मर्यादित न राहता प्रत्यक्ष निसर्गाचं निरीक्षण करावं, नकाशा वाचन, स्थानिक पर्यावरणाचा अभ्यास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं. तसंच भूगोल विषयातील संशोधनाच्या वाढत्या संधी आणि या क्षेत्रातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या नव्या वाटांवरही त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस.डी. गोरल होते. त्यांनी भूगोल विभागाच्या उपक्रमांचं कौतुक करत अशा प्रकारच्या व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया अधिक व्यापक आणि प्रगल्भ होते असं मत व्यक्त केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर नंदकुमार मासाळ यांनी केलं. त्यांनी भूगोल दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करत विभागाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. या कार्यक्रमाला डॉक्टर जी.वाय. कांबळे, एन.के. पाटील, आर.के. सूर्यवंशी, टी.ए. कांबळे, ए.वाय. जाधव, एस.एस. सावंत, व्ही.के. गावडे, एस.डी. गावडे उपस्थित होते. सूत्रसंचालन एस.एन. पाटील यांनी केलं तर आभार प्रदर्शन एस.डी. कुलकर्णी यांनी केलं. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या उत्साहानं या कार्यक्रमाला उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.